थँक्यू मिस्टर भोसले. या चल. दादा आय एम सो सॉरी. नाही नाही, जरा उशीर झाला. काम महत्वाचं, बाकी सगळं नंतर. ऑफिस छान आहे. थँक्यू. येस दादा, मी आणि कुणाल आम्ही बिझनेस पार्टनर आहोत. पण खरं तर सगळा बिझनेस हा माझाच आहे. कुणाल आहे ना माझा खूप जुना मित्र आहे. हुशार आहे हा तो. तो मला एकदा म्हणाले की मी नोकरीच्या शोधात आहे, तेव्हा मीच त्याला म्हणालो की वाय डोंट यू जॉईन मी. वा वा, मस्त जा एकदम. येस, आम्ही जुन्या प्रॉपर्टीज रिडेव्हलप करतो. मी स्वतः पण बिल्डर आहे. हो, ॲक्च्युली रेवू टोल्ड मी. कोणी? आय मीन रेवतीने मला सांगितलं. नाही असू दे असू दे. आणि आपण दोघं एकाच लाईनचे आहोत. इट्स गुड ना. एक सेकंड ना. मी बाहेर थांबतो, तुम्ही घ्या फोन. नाही, इट्स ओके इट्स ओके. मी जातो बाहेर. थँक्यू. ओके. हॅलो जा, बी कम्फर्टेबल. हो, हॅलो. याच्या बिझनेसचा मलाही चांगला उपयोग होऊ शकतो. माणूस बोलायला वागायलाही चांगला आहे. साहेब चहा. वा, थँक्यू. सर आणि बिस्किट. साहेब तुम्हाला या अगोदर कधी ऑफिसमध्ये बघितलं नाही. तुम्ही पहिल्यांदा आलात का ऑफिसमध्ये? हो, मी पहिल्यांदाच आलो. बिझनेसच्या बाबतीत? बिल्डर आहे मी. अच्छा. आमचे साहेब आहेत ना, खूप चांगले आहेत. म्हणजे एवढ्या कमी वयात त्यांनी एवढा मोठा बिझनेस केला. खूप मेहनती आहेत. अगदी दिवस रात्र काम करत असतात. स्वभावाने कसे आहेत तुमचे साहेब? लाखात एक माणूस आहे. अहो, आम्हाला सुद्धा ना अगदी घरच्यांसारखं वागवतात. म्हणजे गेल्या महिन्यात आहे ना माझ्या बाबांचं ऑपरेशन होतं. त्यांनी झटकन असे 25,000 काढून दिले. देव माणूस आहे तो. ते ज्या मुलीशी लग्न करतील ना, ती मुलगी आहे ना नशीबवान असेल. मी सांगतो बघा तुम्हाला. घ्या चाय. काय रे महेश, काय बोलतोस पाहुण्यांशी? त्याने तुमचं कौतुकच करतोय. हा, कौतुक कौतुक. ठीक आहे, जा महेश, तू तुझं काम कर. त्यांना काय सांगत बसलायस? जा जा. हा ठीक. बोला दादा. खरं तर सॉरी, असं मी तुम्हाला न सांगता आलो डायरेक्ट. तुम्हाला आवडलं नसेल तर सॉरी. नाही आवडलं? ही काय पद्धत झाली का? दादा चहा घ्या तुम्ही. अहो खरं तर आय एम सॉरी. आणि तुम्ही मला जे आओ जाओ करतायत ना, ते मला नाही आवडलं. अहो दादा, मी तुमच्याहून लहान आहे, वयाने लहान आहे आणि सगळ्याच बाबतीत लहान आहे. तुम्ही प्लीज मला एक कौस्तुभ म्हणा. आणि बाकी यू आर ऑलवेज वेलकम. काय ना, बहिणीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. काळजी वाटते तिची, म्हणून हे सगळं. ऑफकोर्स, ॲब्सोल्युटली. शेवटी लग्न ही लाईफ टाईम कमिटमेंट आहे दादा, हो की नाही? हे काय बिझनेस डील नाही आहे की उद्या नाही जमलं तर कॅन्सल करून टाका, है ना? तर राईट. नाही, बरोबर. चला, ओ येस, मी येतो आता. लवकर तुझ्या आई वडिलांना बोलवून घे. मी नक्कीच कळवतो.
बापरे हो मी इतकी घाबरले ना. अविनाशने सर आपल्याला बघितलं असतं ना तर खूप रागवलं असतं. आई तू नको इतकी घाबरूस. आत्याच्या भल्यासाठी आलोय ना. तू चल. हं? चल तू. तुला म्हणालो होतो ना, तो रेवतीचा भाऊ आरामात मूर्ख बनेल. मानले यार तुला. काय प्लॅन केलास तू? त्याला काहीच कळलं नाही. अरे मला माहितच होतं तुझं ऑफिस बघूनच गार पडणार आहे तो. पण कुणाल, थँक्स यार, थँक्यू सो मच. तू मला तुझं ऑफिस, तुझं हे कॅबिन वापरायला दिलंस. शेवटी तू केलेल्या हेल्पमुळेच मी माझ्या गर्लफ्रेंडच्या भावाला इम्प्रेस करू शकलो. थँक्यू. थँक्स काय यार, एनिथिंग फॉर यू यार, तुझंच ऑफिस आहे. थँक्स अगेन. हे पण तुला पटलं ना माझं म्हणणं? पैसाच शेवटी महत्वाचा असतो. आता तिच्या भावाने या एवढ्या श्रीमंत स्थळाला नाही म्हणून दाखवावं. कसा काय नाही म्हणेल तो? बाय द वे, ती खरंच तुझी गर्लफ्रेंड आहे ना? लग्न करणारच ना तिच्या बरोबर? ऑफकोर्स यार, मी लग्नाचाच विचार करतोय ना. कम ऑन. आणि तुला माझा लग्नाचा विचार म्हणजे काय असतो ते? मी ना रेवतीशी लग्न करीन, मस्त मजा मारीन, आणि कंटाळा आला की तिचे सगळे पैसे, सगळे दागिने घेऊन बाय. एक नंबरचा खोटारडा माणूस आहेस तू. कौस्तुभ, आज तू जे काही केलंयस ना त्यामुळे माझा संशय पक्का झालाय. इतक्या खालच्या पातळीचा विचार कसा करू शकतोस तू? हा? काय करणार आहेस तू आमच्या रेवती बरोबर? तिला फसवणार, मज्जा मारणार आणि मग पळून जाणार? म्हणजे तू तिच्या आयुष्याशी खेळणार आणि तुला काय वाटतं मी गप्प बसून मूग घेऊन बघत बसणार आहे? हा तुझा भ्रम आहे. तसं काही होणार नाहीये. मी गप्प बसणार नाहीये. आज तू जे काही बोललास आणि मी जे जे काही ऐकलं ते सगळं जाऊन मी रेवतीला आणि माझ्या नवऱ्याला सांगणार आहे. तुझं हे खरं रूप माझ्या घरच्यांसमोर आणल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. चल पिहू. अहो माझं ऐकत. ओ ही इथे कशी काय तडमडली? होईशी? अरे ती रेवतीची वहिनी आहे. व्हॉट? तो अविनाश दादा आला होता ना इकडे, त्याची बायको आहे ती. आता काय करणार आहेस तू? तुझा प्लॅन फसला. माझा ऐकशील तर त्या रेवतीला विसर आणि इथून कुठेतरी गायब हो. अरे जा. या वहिनीला घाबरून मी माझ्या हाती लागलेलं शिकार सोडून देऊ काय? माझ्या डोक्यात ना एक मस्त प्लॅन आहे. त्या बाईला ना मी आता चांगलाच धडा शिकवणार आहे. आता बघ, तिचा बंदोबस्त केल्याशिवाय मी राहणार नाही.
ए बाबा, तू आता काय प्लॅन करतोयस? सांगतो. नाही रे, बघ ऐक, हे असं करणं बरोबर नाहीये. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. आणि इथे तर त्या अनुप्रियाने स्वतःच मला युद्धाचं आमंत्रण दिलंय. कुणाल, आता मी या अनुप्रियाला हरवल्याशिवाय राहणारच नाही. नाही यार कौस्तुभ, हे प्रकरण कोणत्या तरी वेगळ्याच लेवलवर चाललंय. अरे जाऊ दे यार, आय डोंट केअर. थांब. महेश, महेश, जर आलो लवकर आहे. हा सर बोला ना. महेश, हे बघ, तुला माझं एक काम करायचंय. बोला ना सर. ती बाई आणि ती मुलगी इथून गेलेत, त्यांना माझा एक निरोप द्यायचा आहे. ठीक आहे सर. माझं काम झालं पाहिजे, कळलं? ठीक आहे सर. जा आता. आपल्या घरी फोन वापरायची काय बघायची पण परमिशन नाही ना, म्हणून. म्हणजे मी हे सगळं बोलण्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं असतं आणि घरी सगळ्यांना दाखवलं असतं, म्हणजे आत्याचे डोळे उघडले असते. पिहू, हे माझ्या लक्षातच नाही आलं. तू कौस्तुभ बोलत असताना मी तुला सांगायला पाहिजे होतं ना रेकॉर्ड करायला. जर रेवतीचं आयुष्य सावरणार असेल तर तुझ्या मोबाईल बद्दल घरी सांगण्याचा धोका पण मी पत्करला असता. मी कशी विसरली तुला सांगायला की रेकॉर्ड कर म्हणून. पिहू, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, खोटेपणा कधीही लपून राहत नाही. तो आज ना उद्या समोर येतोच. अगदी बरोबर बोललीस तू. तू मगाशी त्याला मुस्कटात दिलीस ना, तेव्हा तुझा खूप अभिमान वाटला मला. लोकांना तुला खूप अंडर एस्टिमेट करतात. तू दुबळी नाहीयेस. मग कसं आहे ना, जेव्हा गोष्टी आपल्या कुटुंबापर्यंत येतात ना, तेव्हा गप्प राहून चालत नाही. असंच कधीतरी घरात पण तू इतका रुद्राव तर नाही म्हणत आहे मी, पण ऍटलीस्ट थोडा तरी विरोध कर. म्हणजे बघ, घरातले पण तुझ्याशी चुकीचं नाही बघणार. ऍटलीस्ट आजी आणि काकू तरी. मी त्यांचं बोलणं ऐकून घेते, त्यांचं वागणं सहन करते, कारण पिहू ती माझी माणसं आहेत, माझी आपली माणसं आहेत आणि मला माझं घर जपायचंय. पण म्हणून वाटेल त्या माणसांनी माझ्या घराकडे वाकडी नजर केलेली मी नाही सहन करणार. बरं आई, तू एकटी जाशील, मला इशिताकडे जायचंय, मग मी घरी येईन. नोट्स घ्यायचे आहेत तिच्याकडून. हो मी जाईन, पण तू सांभाळून जा आणि लवकर घरी ये बाळा. मॅडम, हो मॅडम, काय? तुम्हाला ना कौस्तुभ साहेबांनी बोलवलंय. त्यांना तुमच्याशी थोडंसं अर्जंटली बोलायचं आहे. मला तुमच्या साहेबांशी काही बोलायचं नाही. मॅडम प्लीज प्लीज, त्यांना बोलायचं आहे तुमच्याशी अर्जंटली. प्लीज चला ना माझ्यावर. तुम्हाला सांगितलं ना एकदा मला त्यांच्याशी काही बोलायचं नाहीये म्हणून. प्लीज प्लीज ऐका ना प्लीज. तुला म्हटलं ना मी, मला नाही बोलायचं मॅडम त्या. एकदा भेटायला तर या ना प्लीज. त्यांना खरंच अर्जंटली बोलायचं आहे तुमच्याशी मॅडम. मॅडम अहो तुम्ही तुम्ही अजूनही इकडेच उभे आहात. मी तुम्हाला सांगितलं ना मला नाही भेटायचंय त्यांना. एकदा या ना भेटायला. तुम्ही जा. कौस्तुभ, यार काय डोकं लावलंस तू? म्हणजे इतकं सगळं होऊनही तू न घाबरता पुढचा प्लॅन केलासही. मला तरी नसतं जमलं यार. अनुभव बाबा इतक्या पोरींचा, कधी काय होईल काहीच सांगता नाहीये. त्यामुळे आपल्याला नेहमी तयारीत राहावं लागतं. हा ये. काय रमेश, काय झालं? होत्या का त्या बाहेर? मी बाहेर गेलो ना, त्यावेळेला त्या दोघी होत्या.
मग ती मुलगी पुढे गेली रिक्षा पकडायला. मग त्या मॅडमनं मी खूप रिक्वेस्ट केली की थांबा म्हणून, पण मॅडम काय ऐकत नव्हत्या. शेवटी मग मॅडम जेव्हा पुढे जात होते ना त्यावेळेला त्या अडखळल्या आणि त्या तिकडेच बसल्या. मग मी संधी साधून तुमिलेली वस्तू त्यांच्या पर्समध्ये हळूच टाकली. कोणीच काय बघितलं सुद्धा नाही. त्यांना संशय तर नाही आला? हां, अजिबात नाही, काहीच डाऊट नाही. गुड जॉब. बरं महेश, हे ठेव सर. अरे ठेव ठेव, गुड जॉब. थँक्यू. आता 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 कुणाल मोठा भूकंप होणार. अनुभवनी मला मारलेली कानफाडात तुला चांगलीच महागात पडणार. बघशीलच तू. हेलो, हाँ भाई, आया था कोई? अरे जैसा मैंने बताया था वैसा ही किया ना, सब कुछ रेडी रखा था ना, वो पेपर्स वगैरह सब कुछ. हाँ, गुड गुड गुड, येस, ओके. हे काय होतं आणखी? जेव्हा आपल्याला मॅच पक्की जिंकायची असते ना, तेव्हा समोरच्याला आउट करण्यासाठी फिल्डिंग दोन्ही बाजूने लावावी लागते. आणि ही फिल्डिंग दुसऱ्या प्लेअरसाठी होती. मला समजलं नाही. अरे, रेवतीचा दुसरा भाऊ तो गेला होता माझ्या सो कॉल्ड फ्लॅटवर माझी चौकशी करायला, पण तिथे मी फिल्डिंग लावून ठेवली होती. सो ते सगळं सुरळीत पार पडलं. इथे ती अनुभवनी तडमडली नसती तर सगळं काही स्मूथच सुरू होतं. असो, आता ती येऊन गेलीच आहे, तर ह्या नाटकाचा शेवट सुद्धा व्हायलाच हवा. चल. कुठे? अरे चल तर, तुला एंटरटेनमेंट दाखवतो. अरे माझ्या नाटकाचा दुसरा अंक तुला दाखवतो. चल. अरे चल ना. यार कौस्तुभ, अरे दादा, तो तरी सांग ना, तू घरी गेला होतास ना, त्याच्या काय बोलणं झालं? भेटला का तो? हा, अभि दादा, अरे तू सांग, ऑफिस मध्ये गेला असेल. ऑफिस मध्ये तर नक्की असणार तो. भेट. ऑफिस मध्ये होता तो. मी चौकशी पण केली ऑफिस मध्ये, पण नाही नाही, मी घरी गेलो होतो त्याच्या. ऍज युजल घराला कुलूप होतं. कुलूप होतं. मग अरे बापरे. अरे मी पण ऑफिसला गेलो. हा. त्या ऑफिसच्या स्टाफला मी विचारलं काय. हा. ते ऑफिसवाले म्हणाले डेंजर. काय डेंजर? काय पण? ऐक, मी सोसायटीत गेलो, सेक्रेटरीला भेटलो, सगळे पेपर्स त्याच्या नावाने. असं कसं? अरे त्याचं अरे एवढंच काय नाही, बाकीचे लोक म्हणाले चांगला आहे तो. अरे असं कसं बोल? अरे असं कसं म्हणजे, चांगला आहे तर चांगलंच बोलणार ना. अगं मूर्ख मुली, आम्ही मगातपासून काय बोलतोय कळत नाही का तुला? ओ गॉड. तू म्हणतोय पेपर्स त्याच्या नावावर आहे. अरे नाही आम्हाला आम्ही चौकशी केली. आम्ही सुट्टी घेऊन चौकशी केली. अच्छा, एक मिनिट मला काय म्हणायचंय, तरी एक प्रश्न पडलाच आहे मला. तो हिला का हो म्हणालाय? बरं झालं तुझ्या मनासारखं. ओके ओके ओके. घाबरले ना मी. ओ गॉड. चला, म्हणजे तुमचा दोघांचा कौस्तुभवर विश्वास बसलाय तर. अनुवहिनी जसं म्हणते की तो खोटारडा, तसं तो नाही. तिच्याकडे कुठे लक्ष देतेस तू? अच्छा, लोकांकडे लक्षच द्यायचं नाही आपण. मी ना रेवतीशी लग्न करीन, मस्त मजा मारीन, आणि कंटाळा आला की तिचे सगळे पैसे, सगळे दागिने घेऊन बाय. मी जे काही बघितलं आणि ऐकलं ते अविननं सांगितलं तर यांच्या पायाखालची जमीन सरकेल. ऐकलंच ना अनुवहिनी?
अगं बोल, आता का नाही बोलत आहेस? तोंड शिवलंय तुझं? कशी बोलणार ती? तिला सवय आहे असं काहीतरी बोलायचं, मग स्वतःच्या तोंडावर चपराक पडली की गप्प बसायचं. कसला विचार करतेयस की आता परत काय सांगून मी कौस्तुभला अडकवू, है ना? आईंच्या वाढदिवसाला काय तयारी करायची, मेनूमध्ये काय ठेवायचं याचा विचार करत होते. परफेक्ट आहे, तू तोच विचार कर. ज्यातलं आपल्याला जमतं ना आपण तेच करावं, बाकी आम्ही आहोत सगळं बघायला. अरे अभि, असं काय करतोस? रेवतीच्या काळजीपोटीच आणून आपल्याला कौस्तुभ बद्दल सांगितलं ना, जे काही सांगितलं ते. तिची भावना तर क्लिअर होती ना की रेवतीची काळजी. दादा, तुम्ही दोघांनी त्याची खात्री करायला नसता गेलात आणि अनु वहिनीवर विश्वास ठेवला असतात ना, तर किती नुकसान झालं असतं माझं. काळजी करू नकोस रेवती, तुझी ही अनुभवणी तुझं नुकसान नाही होऊ देणार. उद्या आईंचा वाढदिवस, संक्रांती आहे. उद्याचा दिवस पार पडू दे, मग मी त्या कौस्तुभचा खरा चेहरा सगळ्यांसमोर नक्की आहे. नित्य सुरेख रांगोळी बोलती हसून माझ्या भरल्या घराच्या भिंती पुसती कधी आसवे होऊन माझी सखी ओळखीच्या गर्दीत ह्या मलाच मी शोधते संसार माझा रेखीते संसार माझा रेखीते. सुप्रभात आई. सुप्रभात पिहू. किती सुंदर दिसतेस तू, मस्त दिसतेस. थँक्यू ग बाळा, माझं बाळ पण खूप गोड दिसतंय. ए आई, चहा ठेव. अगं नाही नाही, हे झाल्यावर ठेवते ना मी. ते ह्यांना करून ठेवलेलं आवडत नाही ना, म्हणून नाही केलं. ए, मदत करू तुला? विचारायचं काय त्यात, चल बस पटकन. घे. रंग बरे दिसतायत का? हो, मस्त वाटतंय. ए आई, तू वेगवेगळी रोपं आणलीस ना? बघितलीस तू? हो, मस्त आहे. छान आहेत ना. अगं आपला तो नर्सरीवाला आहे ना, त्याला मी कधीच सांगितलं होतं, काल घेऊन आला तू. अगं खूप सुंदर आहेत. आज संक्रांत आहे ना, आजचा दिवस हा शेतीचा सण म्हणून साजरा केला जातो. गहू, तांदूळ, ऊस या पिकांच्या कापणीचा आनंद साजरा केला जातो. आई, तू ही माहिती आम्हाला निबंध लिहिण्यासाठी सांगायचीस. आज शेतकऱ्यांच्या घरात शेतात तयार झालेल्या धान्याची पूजा केली जाते. बरोबर. शेतकरी ना या दिवशी नव्या पिकांची आखणी करतो. मग आपण पण आपल्या दाराशी नवीन रोपं लावून या सणाचं महत्व जोपासायला हवं, हो की नाही? हो, तू दरवर्षी नवीन रोपं लावतेस
म्हणून आपली बाग नेहमी फुललेली असते. संक्रांतीला तिळाचं फार महत्व असतं. थंडीच्या दिवसात तिळामुळे ना अंगात ऊर्जा मिळते, म्हणून तर आपण तिळगुळाचे लाडू बनवतो ना. आणि काळा रंग उष्णता शोषून घेतो, म्हणून संक्रांतीला काळे कपडे घालतात. बरोबर. ए आई, तू आज काळी साडी नेसणार आहे? अगं नाही ग, आज आजीचा वाढदिवस आहे ना. आपल्याकडे हळदी कुंकू असेल ना तेव्हा नेसेन मी काळी साडी. ए आई, किती छान ना, संक्रांत आणि आजीचा वाढदिवस एकाच दिवशी आहे. खरंच. आजी तुझ्याशी कशीही वागली तरी तू आजीचा वाढदिवस आठवणीने साजरा करतेस. तिला तिळगुळ चावत नाही म्हणून मऊ लाडू करतेस. सगळ्यांच्या आवडीनिवडी व्यवस्थित लक्षात ठेवून जपतेस ती. तिळ कुटुंब ना हे रांगोळीसारखं असतं. एक एक ठिपके भरून कशी सुंदर रांगोळी तयार होते, तशीच एक एक नाती जोडून छान आपलं कुटुंब तयार होतं. आपल्याला फक्त चांगलं वागू, त्यात प्रेमाने, आनंदाने, समाधानाने रंग भरायचे असतात. आपल्या कल्चरमधल्या प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी थॉट असतो ना, म्हणून मला आपले सण, रीती, परंपरा खूप आवडतात. बघ, बोलता बोलता रांगोळी पूर्ण सुद्धा झाली. तू मदत केलीस ना म्हणून. मी अगदी किरकोळ मदत केली, अख्खी रांगोळी तू एकटीने काढलीस. अजिबात नाही, माझ्या पिहूने मदत केली म्हणून इतकी सुंदर रांगोळी तयार झाली. बरं ऐक ना, हे रांगोळीचं ताट आत ठेव आणि आत ना तोरण ठेवलंय ताटात, ते घेऊन येतोस? आणते. घेऊ मी? नाही नाही, घेते मी. आई हे घे. थांब. हळू हा मग. हळू. हळू आई, सांभाळून. पकडलंय ना? हो. आई ऐक, मी प्रयत्न करू का? तू उतरणी करते. नाही नको बाळा, होईल. फक्त ना हा दोरा जरा, ऐक ना तिकडे दोऱ्याचा गुंडा आहे, तो घेऊन ये ना. हो, तू हळू. हा मी धरलेत. ऐक. पेपर नाही आला का? तू पेपर नाही आला का?